तर पब्लिक नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे बैलपोळा आणि तुम्ही घरी लोळा. नाही बैलपोळा साजरे करा. तेच म्हणलं बैल सुटायच्या आधी सगळीकडे नारळ फोडून घ्यावा म्हणलं, नाही का देवांना. ते चालू मग आपल्या गावात टाकळी काजी किराणा स्टोअर आसिफ घेतले त्यांच्याकडून फ्रेश ताजे नवीन नारळ. मग काय बसलो त्यांची टकली करीत काय याला एक 500 नोट दिली आणि जादाच दिले गाड्या. जाऊ द्या मोरदे, आपल्याला काय घाला खिशात काय गपचूप निघा म्हणलं, नाही का याला काढायच्या आधी. अभी इधर आए थे वारे हमारा अगरबत्ती इधर ना सगळं माझी खतम झाला. सगळ्या अगरबत्त्या बिगरबत्त्या लावून नारळ बिरळ फोडून आलो आपल्या बाईलाकडं. मग आंघोळ घालून ठेवला होता इथं याला. म्हणलं याला बी 1-2 फुगे बांधावं, नाही का तेवढाच तो गडी खुश होईल. मग मस्त पैकी पळण बिना काही बिघडता. याला फुगा बिगा बांधून निघालो मग गावात बैलपोळा बघायला. नात करती काय काय सगळे नवे कपडे बिपडे घालून आलीस नटून फेटून सगळं मेकअप करून. या दोघांना काय नवे कपडे घेतले नाही म्हणून राग आला का काय. अभी मजा आएगा ना भिड़ो. आता इथून सुटणार आहे तर बैल. मग काय विषय नाही, असे पळत सुटलेत गावातून बैल, नाही का येशीतून. आपलं उलथा म्हणलं साईडला चेंदा करून टाकते. पापड बनवते की पापड. मग काय विषय नाही, अशी सर्कस दाखवून निघालीत बैल आपापल्या घरी. मग खाया प्यायला. अरे या बारक्याचा मेकअप उतारला गाड्या गर्दी. तेवढ्याच इकडून हे बैल आला टाकळीचा फेमस झुल्या भाऊ. झुल्या भाऊला तर काय घेणं देणं नाही, कोण आलंय कोण गेलंय, आपला मस्त चाललाय आपला. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. आलोय मग गावातले बैल बिल बघून या बाईलाकडे. या बाईला एक नारळ फोडलं, नाही का सगळं हात पायावर त्याच्या पावडर मारलं. एवढं करून मी माझे 2 शब्द संपवतो. आवडला असेल आजचा ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.